नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये सायन्स विथ सुदर्शन या YouTube प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आतापर्यंत आपण कार्बोहायड्रेट म्हणजे काय ते बघितलं, कार्बोहायड्रेटचे क्लासिफिकेशन काय आहे त्याच्याबद्दल आपण बघितलं, काही छोटे मोठे कन्सेप्ट देखील आपण बघितले होते। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कार्बोहायड्रेट जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्या कार्बोहायड्रेटला आयडेंटिफिकेशन करण्याच्या कोणकोणत्या टेस्ट आहे। इव्हन त्यामध्ये आणखी कार्बोहायड्रेटचे आपण खूप सगळे टाईप बघितले होते, म्हणजे रिड्युसिंग शुगर आहे का, मोनोसॅच्युरेट आहे का, डायसॅच्युरेट आहे का, त्याच्यामध्ये जर नॉन रिड्युसिंग शुगर असेल तर काय, रिड्युसिंग शुगर असेल तर काय, अशा बऱ्याच टेस्टला आपण बघणार आहे। हा टॉपिक जेव्हा मी वाचला होता थेरी फॉर्म मध्ये प्रेझेंट होता आणि त्या थेरी सगळ्या समजून घेता घेता ती कोणती टेस्ट कशासाठी आहे हे मला समजणं जवळजवळ समजत सगळं होतं, पण कोणती टेस्ट कशासाठी आहे किंवा जो सिक्वेन्स असतो तो कसा लक्षात ठेवायचा हे मला खूप कठीण गेलं होतं। सो मी त्याच्यावर खूप एक प्रकारे काय म्हणू शकतो रिसर्च केल्यासारखं केलं की मी हे कशा प्रकारे लक्षात ठेवू। सो मित्रांनो, हा जो सध्या आता तुम्हाला दिसत आहे की ज्या टेस्ट मी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत याला समजून घेण्यासाठी माझी खूप कस लागलेला आहे, खूप मेहनत लागलेली आहे, जे आता मी तुमच्यासोबत 15 मिनिटात प्रेझेंट करणार आहे। कदाचित हे मला समजून घ्यायसाठी 3-4 घंटे किंवा कित्येक दिवस लागले आणि विचार करून करून मी हे या फॉर्म मध्ये इथे तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे। सो मित्रांनो, आपली बॅच सुरू आहे RRB साठी आणि RRB मध्ये जे लॅबोरेटरी सुपरिटेंडंट आणि लॅब असिस्टंट आहे त्या पोस्टसाठी, त्याचप्रमाणे अपकमिंग ज्या महानगरपालिकेच्या पोस्ट आहे त्यासाठी देखील आपली ही बॅच सुरू आहे। सो ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल ज्यामध्ये काही टेक्निकल इन्फॉर्मेशन मी टाकत असतो, त्यांनी मला 99 60 157 852 या नंबरला कॉन्टॅक्ट करा। आणि या व्हिडिओ सायन्स विथ सुदर्शन ही जी चॅनल आहे याला जर तुम्ही क्लिक केलं तिथे बरेच व्हिडिओ माझे जे आहे टेक्निकल संदर्भातले ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील। सो प्लीज एकदा ते सर्व टेक्निकलचे व्हिडिओ बघून घ्या। तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एकदा तुम्ही बॅच जॉईन करण्याचा विचार करू शकता माझ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करून। सो मित्रांनो, जाऊया आपण आता पुढे की कार्बोहायड्रेटसाठी कोणत्या टेस्ट आपल्याला बघायच्या आहेत। तुमच्या समोर जर एखादा पावडर देण्यात आला आणि तुम्हाला सांगितलं ही पावडर जी आहे हे तोंडाला लावायचं पावडर आहे, हे पावडर अमिनो ऍसिड आहे, हे प्रोटीन आहे, हे कार्बोहायड्रेट आहे, मग कार्बोहायड्रेट पण जर असेल तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे, मोनोसॅच्युरेट आहे, डायसॅच्युरेट आहे किंवा मग ऑलिगोसॅच्युरेट आहे, पॉलिसॅच्युरेट काय आहे नेमकं हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं तर तुम्ही टेस्ट करून किंवा तर सांगू शकणार नाही, म्हणजे नॉर्मल पद्धतीने सांगू शकणार नाही ते खरंच दिलेलं पावडर हे टॅल्कम पावडर आहे का, तोंडाला लावायचं पावडर आहे का, किंवा कॅरमच्या गोटीवरचं पावडर आहे का, किंवा अजून काही आहे का हे तुम्ही सांगू शकणार नाही। त्याच्यामुळे ज्या प्रकारे प्रोटीन किंवा अमिनो ऍसिडला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण टेस्ट बघितल्या होत्या तशाच टेस्ट आपण कार्बोहायड्रेटच्या आयडेंटिफिकेशनसाठी देखील बघणार आहे। सो एखादं पावडर तुमच्या समोर ठेवलेलं आहे, तुम्हाला माहित नाही ते काय आहे, व्हाईट कलरचं पावडर आहे सपोज करू, तर जर ते खरंच व्हाईट कलरचं पावडर हे कार्बोहायड्रेट असेल तर तुम्हाला जी पहिली टेस्ट करायची आहे त्याला म्हणतात मॉलिस टेस्ट। सो एखादं पावडर हे कार्बोहायड्रेट आहे का हे जर तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं असेल तर त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी पहिली जी टेस्ट आहे त्याला मॉलिस टेस्ट असं म्हणतात। मग या मॉलिस टेस्ट मध्ये नेमकं असतं काय बघा, एक टेस्ट ट्यूब घ्यायचं, मी इथे छोटंसं डायग्राम केलं ते दाखवलंय म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होतो। माझा अभ्यास करत असताना मी हे सगळं काढलेलं होतं, तेच मी तुम्हाला इथे प्रेझेंट करत आहे। एक मी छोटीशी टेस्ट ट्यूब काढून टाकली, त्या टेस्ट ट्यूब मध्ये मी टाकला आहे अल्फा नॅफ्थॅलॉन आणि H2SO4। त्याचबरोबर जे पावडर मला मिळालं होतं मला माहित पण नाही ते कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे की कोणतं पावडर आहे मला काहीच माहित नाही। ते पावडर मी घेतलं, अल्फा नॅफ्थॅलॉन मी टाकलं, त्याच्यामध्ये H2SO4 टाकलं, त्याला थोडंसं शेक केलं आणि सेंटरमध्ये जर रेडिश व्हायोलेट कलर जर मिळत असेल, सेंटरमध्ये जर रेडिश व्हायोलेट कलरची लाइनिंग जर मला मिळत असेल ऍट अ जंक्शन तर ते कन्फर्म होऊन जातं की ही जी टेस्ट आहे ही कार्बोहायड्रेटची टेस्ट आहे आणि हे पावडर जे आहे ते काय आहे, कार्बोहायड्रेट आहे। सो मित्रांनो, आपण काय केलं, कार्बोहायड्रेटसाठी पहिली टेस्ट जी खरंच हे पावडर जी गिव्हन पावडर आहे हे कार्बोहायड्रेट आहे की नाही हे सर्वात पहिले आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं होतं। म्हणून मी काय केलं की कार्बोहायड्रेट असलेलं आपल्याला कन्फर्म माहिती नाही ते पावडर कशाचं आहे, ते जे टेस्टिंग सबस्टन्स होता त्याला मी एका टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं, त्याच्यामध्ये अल्फा नॅफ्थॅलॉन टाकला, त्याच्यामध्ये H2SO4 टाकलं आणि खरंच टाकलेलं ते पावडर हे जर कार्बोहायड्रेट असेल तर ते मला कोणत्या सेंटरमध्ये जंक्शनमध्ये जे आहे ते मला रेडिश व्हायोलेट कलरचं एक कलर देणार, रेडिश व्हायोलेट कलरचं जंक्शन तिथे क्रिएट होणार आणि जर ते क्रिएट झालं तर समजून घ्यायचं आपण जे पावडर टाकलं ते खरंच काय होतं, कार्बोहायड्रेट। सो मॉलिस टेस्ट इज द टेस्ट विच कन्फर्म द गिव्हन सॅम्पल इज अ कार्बोहायड्रेट। तर मॉलिस टेस्टने काय कन्फर्म केलं की हे गिव्हन सॅम्पल जे आहे ते कार्बोहायड्रेट आहे। बरं, कार्बोहायड्रेट आहे हे कन्फर्म झालं, पण ते रिड्युसिंग शुगर आहे
की नॉन रिड्युसिंग शुगर आहे, तो रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे, हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर त्याच्यासाठी 3 टेस्ट करावं लागतात. आता कार्बोहायड्रेट कन्फर्म झालं, पण कार्बोहायड्रेट मध्ये देखील तो रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे हे आता आपल्याला कन्फर्म करायचं आहे. त्यासाठी जी टेस्ट आहे त्याचं शॉर्ट मध्ये नाव मी सांगितलेलं आहे FB आणि T. फिलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टॉलरन्स टेस्ट. तर FBT मी जेव्हा अभ्यास करायचो त्याची इनिशियल्स वरून मी ते लक्षात ठेवलं होतं, म्हणून मी त्याला म्हणतो आहे FBT. F म्हणजे फिलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टॉलरन्स टेस्ट. काय आहे फिलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट काय आहे, टॉलरन्स टेस्ट काय समजून घेऊया. सो फिलिंग टेस्ट काय असते, टेस्ट टू घ्या. तुम्हाला जे गिवन कार्बोहायड्रेट, आता तर कन्फर्म झालं की ते कार्बोहायड्रेट आहे, शुगरचं सोल्युशन तुम्ही त्याच्यामध्ये टाका, फिलिंग सोल्युशन टाका. त्याचप्रमाणे आपल्याला जर बेनेडिक्ट टेस्ट करायची असेल तर बेनेडिक्ट सोल्युशन टाकायचं, त्याच्यामध्ये शुगर सोल्युशन टाकायचं. या दोन्हीही टेस्टचा रिझल्ट हा सारखाच आहे, म्हणजे दोन्हीही टेस्ट मध्ये फायनली तुम्हाला ब्रिक रेड कलरची कलर मिळणार. आणि जर ह्या 2 ब्रिक कलर रेड जर तुम्हाला मिळाला तर कन्फर्म होऊन जाईल की ते जे आहे ते रिड्युसिंग शुगर आहे. आणखी एक टेस्ट आहे टॉलरन्स मिरर टेस्ट. टॉलरन्स रिएजंट टाकायचं, शुगर सोल्युशन घ्यायचं. जर तुम्हाला सिल्वर मिरर इमेज मिळाली तर तो कन्फर्म होऊन जाईल की ते कोणतं आहे, टॉलरन्स रिएजंट. सो आतापर्यंत काय झालं, आपल्याला एक पावडर दिलं, कार्बोहायड्रेट आहे का मला माहित नाही, त्याला मी एकाच टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं. त्या टेस्ट ट्यूब मध्ये अल्फा नॅफ्थोलॉन पण टाकलं, H2SO4 पण टाकलं आणि ते पावडर मी आधीच टाकलं होतं. त्याला घोळल्यानंतर, त्याला शेक केल्यानंतर सेंटर मध्ये एक रेडिश व्हायलेट कलरचं जर एक जंक्शनची लाईन तयार होत असेल, रेडिश व्हायलेट कलरचं सेंटरमध्ये तयार होत असेल तर कन्फर्म कार्बोहायड्रेट. बरं, कार्बोहायड्रेट झाला, पण तो कार्बोहायड्रेट रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर मग पुन्हा 3 टेस्ट. कोणती, फिलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टॉलरन्स टेस्ट. फिलिंग टेस्ट साठी काय करायचं, फिलिंग सोल्युशन प्लस ते शुगर सोल्युशन टाकायचं. बेनेडिक्ट टेस्ट साठी करायचं, बेनेडिक्ट सोल्युशन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते शुगरचं सोल्युशन टाकायचं. आणि टॉलरन्स रिएजंट, या दोघांचाही रिझल्ट सेम आहे, ब्रिक रेड कलर आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर मी टॉलरन्स मिरर टेस्ट बद्दल सांगितलं. याच्यामध्ये टॉलरन्स रिएजंट तुम्ही टाकला आणि शुगरचं सोल्युशन जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला तिथे सिल्वर मिरर इमेज मिळतं. या तिन्ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्या तर आपल्याला समजेल की गिव्हन सोल्युशन जे सॅम्पल होतं, जे कार्बोहायड्रेट तर होतंच पण ते रिड्युसिंग शुगर पण आहे. पण यापैकी सगळ्या टेस्ट ब्रिक रेड कलर नाही मिळाला, म्हणजे आपण म्हणणार की टॉलरन्स टेस्ट पण कॅन्सल झाली, बेनेडिक्ट टेस्ट पण कॅन्सल झाली आणि फिलिंग टेस्ट पण. या तिन्ही टेस्टचे हे रिझल्ट जर आपल्याला मिळाले नाही, म्हणजे इथे सिल्वर मिरर इमेज मिळाली नाही, तुम्हाला इथे ब्रिक रेड कलर मिळाला नाही, तर याच्यावरून आपल्याला समजेल की हे टेस्ट जे आहे ते निगेटिव्ह आलेली आहे. आणि ते सॅम्पल जे कार्बोहायड्रेटचं तर होतं, आपल्याला मॉलिस टेस्ट वरून समजलं होतं, पण ते नॉन रिड्युसिंग शुगर आहे. सो तुम्हाला तर प्रश्न विचारला कार्बोहायड्रेटच्या कन्फर्मेशनसाठी कोणती टेस्ट, तुम्ही सांगणार मॉलिस टेस्ट. तुम्ही जर म्हटलं की तुम्हाला रिड्युसिंग शुगर कन्फर्म करायचं, कोणत्या टेस्ट, फिलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टॉलरन्स टेस्ट, FBT, या 3 टेस्टवरून कन्फर्म होते की रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर. हे जर रिझल्ट तुम्हाला मिळाले, ब्रिक रेड कलर मिळाला, सिल्वर मिरर इमेज तुम्हाला मिळाली, हे जर मिळालं तर तुम्ही कन्फर्म सांगू शकता की हे जे रिड्युसिंग शुगर हे रिड्युसिंग शुगर आहे. पण नाही मिळालं तर ते नॉन रिड्युसिंग शुगर आहे. बरं, रिड्युसिंग शुगर आहे तर पुढे आपण बघूया. रिड्युसिंग शुगर मध्ये काय फक्त पुढे काय, रिड्युसिंग शुगर मध्ये मोनोसॅच्युरेट्स पण आहे, डायसॅच्युरेट्स पण आहे. ठीक आहे, मग ते कोणते आहे ते पण आपण समजून घेऊया. आता जर नॉन रिड्युसिंग शुगर आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या नॉन रिड्युसिंग शुगर मध्ये आयोडीन टेस्ट केली जाते. आयोडीन टेस्ट जर तुम्ही केली आणि जर तुम्हाला ब्ल्यू कलर मिळाला तर तो समजायचा, आयोडीन टेस्ट केल्यानंतर जर तुम्हाला ब्ल्यू कलर मिळाला तर समजून घ्यायचं ते स्टार्च आहे. जर तुम्हाला वाईन कलर मिळाला, रेडिश वाईन कलर जर तुम्हाला मिळाला तर तो ग्लायकोजन आहे. हे ग्लायकोजन बहुतेक तुम्हाला इथे दिसत नसेल, इथे वाईन कलर तुम्हाला दिसत आहे, त्याच्या खाली मी लिहिलं आहे ग्लायकोजन, म्हणजे वाईन कलर मिळाला तर ग्लायकोजन. आणि कोणत्याच प्रकारचा कलर चेंज नाही मिळाला तर इथे मी लिहिलं आहे नो कलर, तर इथे मी शुक्रोज दिलाय. कदाचित ते शुक्रोज पण तुम्हाला दिसत नाहीये, तर तुम्ही फक्त एवढंच लिहून घ्यायचं नो कलर. जर कलरच चेंज झालेला नाहीये किंवा कलर चेंज झालाच नाही तर तो शुक्रोज असेल. तर या नो कलरचे इथे तुम्ही शुक्रोज लिहून घ्या, कारण की ते मी लिहिलेलं आहे पण ते खाली गेल्यामुळे ते दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला. सो सिंपल. आतापर्यंत आपण काय शिकलो, मी पुन्हा तुम्हाला इथूनच घेऊन जाणार, कारण की आपल्याला ह्या पूर्ण टेस्टच्या टिप ऑफ टंग पाठ करून घ्यायची आहे. बघा काय होईल, जर तुमच्याकडे एखादं पावडर दिलं, ते पावडर कशाचं तुम्हाला माहित नाही, कार्बोहायड्रेट आहे का तुम्हाला जर टेस्ट करायचं आहे तर तुम्ही सर्वात पहिले मॉलिस टेस्ट करणार. मॉलिस टेस्ट म्हणजे काय, एक टेस्ट ट्यूब घ्या, त्याच्यामध्ये अल्फा नॅफ्थोलॉन टाका, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला टाकायचं H2SO4 आणि ते जे सॅम्पल होतं गिवन ते पण टाकायचं. तुम्हाला चेक करा, तुम्हाला सेंटरमध्ये जर व्हायोलेट कलर, रेडिश व्हायोलेट कलरची जर लाईन मिळाली, कन्फर्म मॉलिस टेस्ट आहे आणि मॉलिस टेस्ट पॉझिटिव्ह, याचा अर्थ हे दिलेलं सॅम्पल कार्बोहायड्रेट आहे. बरं, कार्बोहायड्रेट कन्फर्म झाला, इथे विषय संपला का, नाही. तो कार्बोहायड्रेट रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे, रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे.
मग रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे हे कन्फर्म करून घ्यायसाठी आपल्याकडे 3 टेस्ट आहे. पहिली फिलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टॉलरन्स टेस्ट, FBT. FBT मध्ये काय? F म्हणजे फिलिंग टेस्ट, फिलिंग सोल्युशन घ्या आणि शुगर सोल्युशन घ्या. बेनेडिक्ट टेस्ट, बेनेडिक्ट सोल्युशन घ्या, शुगर सोल्युशन घ्या. यांचा रिझल्ट जर रेडिश ब्राऊन तुम्हाला मिळत असेल, ब्रिक रेड कलर जर तुम्हाला मिळत असेल, कन्फर्म या दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे. टॉलरन्स टेस्ट, टॉलरन्स रिएजंट घ्या, शुगर सोल्युशन घ्या, सिल्वर इमेज जर तुम्हाला मिळत असेल, या तिन्ही टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही कन्फर्म सांगू शकता कार्बोहायड्रेट पहिलेच कन्फर्म झालेला होता, पण तो टेस्ट जो आहे तो काय आहे? पॉझिटिव्ह फॉर द रिड्युसिंग शुगर आहे. ठीक आहे. आणि जर ते निगेटिव्ह असेल तर आपण म्हणणार हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, आयोडीन टेस्ट बद्दल आपण बोलू शकतो की आयोडीन टेस्ट जर ही असेल, जर ही आयोडीन टेस्ट असेल निगेटिव्ह फॉर द नॉन रिड्युसिंग शुगर जर असेल, तर नॉन रिड्युसिंग शुगर जर ते असेल, जर ही टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह आला, म्हणजे कोणत्या टेस्ट आल्याने म्हणजे ते रिड्युसिंग शुगर आहे का? नाही, ते नॉन रिड्युसिंग शुगर आहे. या टेस्टचा रिझल्ट न येणं म्हणजे आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की ते नॉन रिड्युसिंग शुगर आहे. मग आपण कोणती टेस्ट करणार? आयोडीन टेस्ट. कोणतं नॉन रिड्युसिंग शुगर आहे? ते स्टार्च आहे, ग्लायकोजन आहे की शुक्रज आहे आपल्याला माहिती नाही. त्याला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आयोडीन टेस्ट करणार. जर ब्ल्यू कलर मिळाला तर समजून घ्या की तो स्टार्च आहे. दिसत आहे बहुतेक स्टार्च तुम्हाला. ब्ल्यू कलर मिळाला की स्टार्च. जर तुम्हाला वाईन कलर मिळाला तर ग्लायकोजन, आणि जर कोणता कलर मिळालाच नाही तर समजून घ्यायचं की तो काय आहे? शुक्रोज आहे. सो हे कदाचित तुम्हाला वाईन कलरच्या खाली ग्लायकोजन मी लिहिलेला आहे ते दिसत नसेल. वाईन कलर मिळाला तर ग्लायकोजन हे तुम्ही थोडंसं लिहून घ्याल, आणि नो कलर शुक्रोज मी इथं लिहिलेलं आहे ते पुढे. पुन्हा आता कन्फर्म झालं नॉन रिड्युसिंग शुगर पैकी, पण आपल्याला नॉन रिड्युसिंग शुगर म्हटल्यानंतर तो नेमका स्टार्च आहे, ग्लायकोजन आहे की शुगर आहे, त्याचे कोणते कोणते कलर आहे हे तुम्हाला सांगितले. पण जर रिड्युसिंग शुगर आहे, हे जर रिड्युसिंग शुगर आला तो, तर मग काय करणार? तर आपण असं करणार की पॉझिटिव्ह फॉर द रिड्युसिंग शुगर, हेच मी पुन्हा इथे लिहिलं. तर तुम्हाला जी टेस्ट करायची आहे रिड्युसिंग शुगर जर आहे, तर रिड्युसिंग शुगर मध्ये तो मोनोसॅच्युराइड आहे की डायसॅच्युरेट आहे हे जर कन्फर्म करायचं असेल तर तुम्हाला जी टेस्ट करायची आहे त्याला बारफोर्ड टेस्ट म्हणतात. बारफोर्ड टेस्ट नुसारच की यार आता एवढं सगळं तर केलं, पहिले कार्बोहायड्रेट डिसाईड केला, मग तो रिड्युसिंग आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे ते कन्फर्म केलं. त्याच्यानंतर जर तो नॉन रिड्युसिंग असेल तर आयोडीन टेस्ट करा. ब्ल्यू कलर स्टार्च, वाईन कलर ग्लायकोजन, नो कलर चेंज, तर तो काय आहे? शुक्रोज आहे. पण जर रिड्युसिंग शुगर तो कन्फर्म असेल तर मग आपण काय करणार? बारफोर्ड टेस्ट करणार. काय करणार? बारफोर्ड टेस्ट करणार. आता ही जी बारफोर्ड टेस्ट आहे याच्यामध्ये आपण टेस्ट ट्यूब घ्या, बारफोर्ड रिएजंट घ्या, प्लस त्याच्यामध्ये शुगर सोल्युशन घ्या. एवढं सगळं केल्यानंतर जर तुम्हाला ब्रिक रेड PPT मिळत असेल तर ते रिड्युसिंग मोनोसॅच्युराइड आहे. म्हणजे बारफोर्ड टेस्ट साठी कोणता कलर आला पाहिजे? इथे ब्रिक रेड कलर आला पाहिजे. जर तो कलर आला तर रिड्युसिंग शुगर तर आहे, पण कोणती? मोनोसॅच्युराइड आहे. म्हणजे ह्या टेस्टचा पॉझिटिव्ह रिझल्ट येणं म्हणजे गिव्हन सॅम्पल इज अ रिड्युसिंग शुगर तर पहिलेच होतं, पण त्यातला त्यात तो मोनोसॅच्युराइड होता. आणि जर निगेटिव्ह आलं तर रिड्युसिंग शुगरच आहे, पण ते डायसॅच्युरेट आहे. जर आता हे मोनोसॅच्युराइड सगळे असतील तर त्याच्या कन्फर्मेशनसाठी ते मोनोसॅच्युराइड मध्ये पण आपण 2 प्रकार बघितले होते. एक कीटोन होता, एक अल्डिहाइड होता. तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यावर प्रश्न पण आला होता. सो त्या मग डायसॅच्युरेट आलं, विषय संपला तिथेच. पण जर मोनोसॅच्युरेट आहे तर ते कीटोन आहे की अल्डिहाइड आहे, त्याच्यासाठी एक सॅलिव्हनॉफ टेस्ट केली जाते. सॅलिव्हनॉफ टेस्ट मध्ये काय असतं की ज्याच्यावरून आपल्याला कन्फर्म होते की यार हे मोनोसॅच्युरेटचं सॅच्युरेट रिड्युसिंग शुगर आहे, पण तो मोनोसॅच्युरेटचा आहे, पण त्यातला तो अल्डिहाइड आहे की कीटोन आहे. ठीक आहे, हे आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं. जसं कीटोनचं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज, आणि अल्डोजचं जे आहे ते ग्लुकोज गॅलॅक्टोज हे एक्झाम्पल आहे. मग फ्रुक्टोज वाले आहे की म्हणजे कीटोन वाले आहे की अल्डोज वाले, हे जर आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं असेल तर सॅलिव्हनॉफ टेस्ट करायची. सॅलिव्हनॉफ SR म्हणजे सॅलिव्हनॉफ रिएजंट. तर सॅलिव्हनॉफ रिएजंट टाका, शुगर सोल्युशन टाका, आणि त्याच्यामध्ये जर चेरी रेड कलर जर तुम्हाला मिळत असेल, चेरी रेड कलर जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही म्हणू शकता की इट इज पॉझिटिव्ह. जर ही टेस्ट आली तर ही कशासाठी आहे? कीटोनसाठी आहे. आणि ही टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आहे फॉर द अल्डोज. ठीक आहे. सो मित्रांनो पुन्हा एकदा हे थोडंसं मला माहिती आहे की हे अक्षर तुम्हाला होऊ शकतं की थोडे थोडे लहान दिसत असतील, किंवा मी 2 पार्टमध्ये याला करू शकलो असतो, पण मला हे एका याच्यात सांगणं इतकं गरजेचं होतं की ती लिंक लागली नसती. जर मी तुम्हाला 2 पार्टमध्ये हे सांगितलं असतं, एका व्हाईट बोर्डवर येणं हे खूप गरजेचं होतं. सो एकदा तुम्ही ते काय म्हणतो त्याला क्वालिटीची असते ना, ती थोडीशी वाढवून घ्यायची. 720 पेक्षा थोडीशी जास्तच ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ एकदम क्लिअर दिसेल. हे नावं मी बोलतो त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येऊन जातात की नेमकं काय आहे. जर क्लिअर दिसत नसेल तर थोडंसं क्लिअरिटी तुम्ही त्या 720 पेक्षा जास्त ठेवली तर नक्कीच तुम्हाला ते जास्त क्लिअर दिसेल, समजेल. आणि मी बोलतो तर प्रोनाऊन्सिएशनवरून ते थोडंसं क्लिअर होऊनच जाते. सो पुन्हा एकदा मी याला एक्सप्लेन करतो, कारण की हा महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत.
सो मित्रांनो, आता आपण बघूया की जर एखादं लिव्हर पावडर तुम्हाला दिलं तर ते पावडर खरंच कार्बोहायड्रेट आहे का याच्या कन्फर्मेशनसाठी कोणती टेस्ट? मॉलिस टेस्ट. काय करणार? अल्फा नॅप्थेनॉल, H2SO4 आणि ते गिव्हन सॅम्पल टाकलं. जर तुम्हाला जर इथे रेडिश व्हायलेट कलरची लाईन मिळाली कन्फर्म की हे कार्बोहायड्रेटच आहे. मग कार्बोहायड्रेट असल्यानंतर ते रिड्युसिंग आहे की नॉन रिड्युसिंग आहे यासाठी 3 टेस्ट. FBT. F म्हणजे काय? फिलिंग टेस्ट. B म्हणजे काय? बेनेडिक्ट टेस्ट. T म्हणजे काय? टॉलिन्स टेस्ट. जर ते फिलिंग टेस्ट असेल, फिलिंग सोल्युशन प्लस शुगर घ्या. बेनेडिक्ट टेस्ट करायची आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये ते सोल्युशन घ्या, बेनेडिक्ट टेस्ट टाका. या दोघांचाही रिझल्ट एकच आहे, ब्रिक रेड कलर मिळाला तर या दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह. टॉलेन्स मिरर टेस्ट मध्ये टॉलेन्स रिएजंट टाका, शुगर टाका. सिल्वर मिरर इमेज जर तुम्हाला मिळत असेल तर तिन्ही टेस्ट पॉझिटिव्ह, म्हणजेच हे रिड्युसिंग शुगर आहे. पण जर या टेस्ट मिळत नसेल तर ते काय आहे? नॉन रिड्युसिंग शुगर. बरं, नॉन रिड्युसिंग शुगर असेल तर आयोडीन टेस्ट करायची. आयोडीन टेस्ट मध्ये जर ब्ल्यू कलर स्टार्च, वाईन कलर ग्लायकोजन, कलरच चेंज होत नसेल तर तो कोण असेल? शुक्रोज असेल. ठीक आहे, मी इथे फक्त हे दिसत नाही तुम्हाला वाईन कलरचं, याच्या खाली मी लिहिलेलं आहे ग्लायकोजन. ठीक आहे, हे दिसत आहे तुम्हाला ब्ल्यू कलरचं स्टार्च तुम्हाला दिसत आहे. ब्ल्यू कलर मिळाला आयोडीन टेस्ट मध्ये तर स्टार्च, वाईन कलर मिळाला तर ग्लायकोजन, कलरच चेंज झाला नाही तर शुक्रोज. ठीक आहे, आणि आता मी तुम्हाला सांगितलं रिड्युसिंग शुगर आहे, पण त्या रिड्युसिंग शुगर मध्ये मोनोसॅच्युरेट रिड्युसिंग शुगर आहे की डायसॅच्युरेट आहे हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर त्या टेस्टला म्हणतात बारफोर्ड टेस्ट. बारफोर्ड टेस्ट मध्ये काय करतात? हे बारफोर्ड रिएजंट घ्यायचं, शुगर घ्यायचं, ब्रिक रेट पीपीटी मिळाली तर तुम्ही तिथे रिड्युसिंग शुगर म्हणू शकता, म्हणजे हे रिड्युसिंग शुगर. बरं, इतक्या थांबलो का? आणि ही टेस्ट निगेटिव्ह आली तर रिड्युसिंग शुगर आहे पण डायसॅच्युरेट आहे. जर रिड्युसिंग शुगर आहे मोनोसॅच्युरेटचं, त्याच्यामध्ये तो अल्डिहाइड ग्रुप आहे की कीटोन ग्रुप आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण काय करणार बघा, सॅलिव्हिनॉफ टेस्ट करणार. सॅलिव्हिनॉफ टेस्ट मध्ये काय? सॅलिव्हिनॉफ रिएजंट घ्यायचं, शुगर सोल्युशन घ्यायचं, आणि जर तुम्हाला रेड कलर तुम्हाला जर मिळाला, तिथे रेड चेरी कलर जर तुम्हाला तिथे मिळाला तर ते पॉझिटिव्ह फॉर द कीटोन असेल आणि निगेटिव्ह फॉर अ अल्डोज असेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं टेस्ट मी वारंवार समजून सांगितल्या. कशा प्रकारे ते आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलं. याचा व्यवस्थित चार्ट मी जे शिकवतोय त्याच्या व्यवस्थित तुम्ही नोट्स काढा, ते लिहून घ्या. याच नोट्स आहे, याच्यापेक्षा भारी नोट्स तुम्हाला भेटू शकत नाही. हे जर तुम्हाला मी थेरीमध्ये मांडलं असतं ना, हे सगळं एका लाईनमध्ये याच्या नोट्स दिल्या असत्या ना, तुम्हाला समजलं नसतं हे नेमकं कशाची लिंक कशासोबत लागत आहे, कोण पॉझिटिव्ह आलं तर काय करायचं, कोण निगेटिव्ह आलं तर काय करायचं. ते हे चार्ट पद्धतीमध्ये मी मांडलेलं आहे, तुम्हाला त्याच पद्धतीने मी समजून सांगितलं आहे. पाहायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते, पण तुम्ही जर तुमच्या पद्धतीने हे लिहिलं, ज्या पद्धतीने मी हे लिहिलं आहे त्याच पद्धतीने लिहा, फक्त थोडंसं व्यवस्थित लिहा, जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. सो मित्रांनो, हा टॉपिक जो आहे हा खूप महत्त्वाचा होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेटच्या सर्व टेस्ट मी समजून सांगितलेल्या आहे. आता पुढे आपण बघणार आहे की डिसीज कोणते आहे. जर कार्बोहायड्रेटचं इम्बॅलन्स होत आहे तर कोणते कोणते डिसीज होऊ शकतात, हा टॉपिक देखील आपण लगेच बघूया. सो मित्रांनो, आता आपण बघणार आहे की जर डायबेटिक कंडिशन येत आहे तर ती कशामुळे येत आहे. सो टॉपिकचं नाव आहे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम व्यवस्थित जर झालं नाही तर कोणत्या कोणत्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात. सो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर संदर्भातल्या सगळ्या डिसीज त्याच्यामध्ये येतील, आणि तो महत्त्वाचा डिसीज म्हणजे आहे डायबिटीज. आपण समजून घ्या हायपरग्लायसेमिया म्हणजे काय. सो डिसीज रिलेटेड विथ द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. डायबेटिक मिलियाटिस आपण त्याला म्हणतो. डायबिटीज किंवा डायबेटिक मिलियाटिस या डिसीज काय आहे तर नॉर्मल ग्लुकोजची लेवल जी आहे ती असते 80 पासून ते 120 पर्यंत. आपण म्हणू शकतो फास्टिंगचं ग्लुकोज आणि पोस्ट मिल काय असते याच्यावर पण मी बोलणार आहे, पण सध्या आपण समजून घेऊ 80 ते 120 किंवा 100च्या जवळपास जर तुमची शुगर असेल तर इट इज नॉर्मल शुगर. डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. आता जर इन्सुलिनचा जर प्रॉब्लेम झाला, इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर सिक्रीट झालं नाही तर मात्र आपल्या बॉडीमधलं ग्लुकोजची लेवल वाढते आणि त्या डिसीजला आपण डायबेटिक मिलियाटिस म्हणतो. सिंपल बोलायचं झालं तर नॉर्मल शुगरची लेवल 80 पासून तर 100 mg डेसिलिटर पर्यंत असते. आपल्या बॉडीमध्ये जर इन्सुलिनची कमतरता झाली, डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन जर झालं तर ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल वाढते आणि डिसीज कॉल्ड डायबेटिक मिलियाटिस. याच्यामध्ये कोणकोणते सिम्पटम्स पाहायला मिळतात. तर पहिलं सिम्पटम जे आहे ते आहे हायपरग्लायसेमिया, ज्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया, हायपर म्हणजे जास्त, ग्लायसेमिया म्हणजे शुगरची लेवल ब्लडमध्ये वाढलेली असते, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट ग्लायकोस्युरिया म्हणजे शुगर जे आहे ते युरिनमध्ये देखील पाहायला मिळते, जी की नॉर्मल कंटेंट आहे. येस, तो युरिनमध्ये देखील आपल्याला शुगर पाहायला मिळते. टर्मिनॉलॉजी कॉल्ड ग्लायकोस्युरिया. त्याच्यानंतर एक आहे हायपोफेजिया. हायपोफेजिया म्हणजे लॉस ऑफ इन्क्रीज एपेटायटिस, म्हणजे भूक लागते. शुगरच्या लोकांना तुम्हाला माहिती असेल त्यांना भूक जास्त लागते, तर त्याच्यामध्ये एपेटायटिस म्हणजे भूक ती वाढते आणि त्या टर्मिनॉलॉजीला म्हटलं जातं पॉलिफेजिया. सो पॉलिफेजिया म्हणजे भूक वाढली, ब्लडमध्ये शुगर वाढलं, त्याला आपण म्हटलेलं आहे हायपरग्लायसेमिया.
ग्लायकोस्युरियामध्ये युरिनमध्ये देखील ग्लुकोजचं प्रमाण पाहायला मिळतं. आणि पॉलिडिप्सिया याचा अर्थ असा होतो की थर्स्ट जी आहे, तहान, त्याचं प्रमाण देखील वाढलं जातं. सो हे काही सिम्पटम्स आहे जे आपल्याला डायबेटिक मिलिएटस मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर असं पण होऊ शकते काही लोकांची ग्लुकोज वाढते तर काही लोकांची ग्लुकोज जी आहे ती कमी देखील होऊ शकते. म्हणजे 60 mg/dl पेक्षा जर शुगरची लेवल कमी होत असेल तर त्यांना हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. याच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या बॉडीचं ग्लुकोजचं लेवल कमी होतं. सो ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ते 60 पेक्षा जर कमी झाली तर त्या टर्मिनॉलॉजीला हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. आता आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रिया असतो. आता ह्या थोडंसं मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतोय की हे नेमकं डायबेटिक मिलिएटस होतं कसं. या पॅनक्रियामध्ये बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स आहे, याच्यामधून इन्सुलिनचं सिक्रेशन होतं. सो पॅनक्रियामधून जो बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स आहे त्याच्यामधून इन्सुलिनचं सिक्रेशन होतं. आता हे इन्सुलिनचं सिक्रेशन जे आहे, पॅनक्रिया हा एक एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन दोन्ही प्रकारची ग्लँड आहे, मिक्स प्रकारची. असा प्रश्न पण बऱ्याचदा एमपीएससी मध्ये पण विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्लँड इज अ एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन. दोन्ही प्रकारच्या ग्लँड असतात. लिव्हर जी आहे ती लार्जेस्ट ग्लँड आहे. सेकंड नंबरवरची ग्लँड जी आहे ती पॅनक्रिया आहे जी एक्झोक्राईन पण आहे आणि एंडोक्राईन ग्लँड पण आहे. सो मी आता तुम्हाला हे सांगत होतो की पॅनक्रिया मधल्या बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स मधून इन्सुलिनचं सिक्रेशन होतं आणि ते इन्सुलिन जे आहे ते आपल्या ब्लडमध्ये मिसळतं. मग आपण काहीही खाल्लं तर मोस्ट ऑफली आपण जे खातो त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. आपण काहीही खाल्लं तर मोस्टली ते सगळं काय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचं कार्बोहायड्रेटमध्ये म्हणजे शुगरमध्ये कन्व्हर्शन होतं. आणि जर इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर असलं ते कामापुरतं ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये राहू देतं, पण बाकीचं एक्सेस जे ग्लुकोज आहे त्याला ते इन्सुलिन काय करतं, कमी करून टाकतं. याचा अर्थ काय, इन्सुलिन जर बॉडीमध्ये प्रॉपर पॅनक्रियातून येत राहिलं तर जास्तीचं ग्लुकोज आपल्या बॉडीमधलं ते इन्सुलिन खाऊन टाकणार, त्याला न्यूट्रलाइज करून टाकणार. ग्लुकोज लागणारच बॉडीला, असं नाही की इन्सुलिन पूर्णच्या पूर्ण ग्लुकोज खाऊन टाकणार, कारण की ग्लुकोज आहे म्हणजेच एनर्जी आहे. सो एक्सेस ग्लुकोज जे आपल्या बॉडीमध्ये असतं ते इन्सुलिन त्याला न्यूट्रलाइज करून टाकतं. पण जर आपल्या बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स जो की एक पॅनक्रियाचा पार्ट आहे, एक सेल्स आहे ज्यामधून इन्सुलिन सिक्रेट होतं, ते जर सिक्रेट कमी झालं किंवा झालंच नाही तर अशा वेळेस आपल्या बॉडीमध्ये जे एक्सेस ऑफ ग्लुकोज होतं त्याला न्यूट्रलाइज करणार कोण, मग इन्सुलिनचं प्रमाण बॉडीमध्ये ब्लडमध्ये कमी असल्यामुळे आपल्या ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण वाढत जातं अँड टर्मिनॉलॉजी कॉल्ड अ डायबेटिक मिलिएटस. माझ्यासाठी तुम्हाला एक मी प्रश्न देऊन जातो होमवर्क. बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स जो आहे हा तुम्हाला इन्सुलिन, बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स जो आहे हा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचा आहे की बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स जो आहे त्यामधून इन्सुलिनचं सिक्रेशन होतं. मग अल्फा सेल जे असतात या पॅनक्रियासचे ते कशाचं सिक्रेशन करतात. सो बीटा सेल जर इन्सुलिन तर अल्फा सेल काय, याचं आन्सर जर तुम्ही खरंच अभ्यास करत असाल, या टेक्निकल संदर्भात जर तुम्ही म्हणजे अभ्यास करत असाल, फॉर्म भरला असेल किंवा नसेलही कदाचित, तर नक्कीच या प्रश्नाचा आन्सर माझ्या कमेंट बॉक्समध्ये करा. बघूया किती लोकांचा आन्सर करेक्ट येत आहे. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण या आजच्या लेक्चरमध्ये कार्बोहायड्रेटच्या आयडेंटिफिकेशनसाठी कोणकोणत्या टेस्ट आहेत त्या बघितल्या. त्याचबरोबर आपण बघितलं की कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम, डायटरी मेटाबॉलिझम जर व्यवस्थित झालं नाही तर कोणत्या प्रकारचे डिसीज होतात. एक छोटासा टॉपिक जे आहे तो अजूनही बाकी आहे. जसं की आपण म्हणू शकतो की आणखी एक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगून देतो. जसं की फास्टिंग, म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं जेवण नाही केलं आहे, जर शुगरची टेस्ट करायची असेल तर, आणि कोणत्याही प्रकारचं तुम्ही जेवण काहीच खाल्लेलं नाहीये, फक्त पाणी पित आहे आणि अशा वेळेस जर तुमची शुगर केली त्याला फास्टिंग शुगर असं म्हणतात. फास्टिंग म्हणजे उपाशापोटी ते 100 mg/dl जवळपास असलं पाहिजे. आणि जेवण केल्यानंतर 1.5-2 तासानंतरचं जर शुगर आपण केलं तर ते 160 mg/dl पेक्षा जास्त असलं पाहिजे. दिस इज द नॉर्मल रेंज. जेवायच्या आधी 100, जेवल्यानंतर 160. पण यापैकी कोणत्याही सिच्युएशन मध्ये जर तुमचं शुगर हे 200 mg/dl पेक्षा जास्त जात आहे तर तुम्ही डायबेटिक सिम्पटम्स मध्ये आहे. सो याच्या कन्फर्मेशनसाठी ॲव्हरेजमध्ये 3 महिन्याची टेस्ट केली जाते, त्याला HbA1c असं म्हटलं जातं. HbA1c या टेस्ट बद्दल किंवा ग्लुकोजच्या 1-2 अजून टर्मिनॉलॉजी एकदम छोटासा व्हिडिओ बनेल त्याच्यावर, हार्डली मला वाटते 10 ते 15 मिनिटाचा, 10 मिनिटाचा पण व्हिडिओ बनेल कदाचित, हार्डली 15 मिनिट. तर त्या संदर्भात 1-2 टॉपिक आहे जे जनरल टॉपिक आहे, जे महत्वाचे आहे, त्या संदर्भातली माहिती मी एकतर व्हॉट्सअप ग्रुपला टाकेल किंवा एक छोटासा व्हिडिओ मी त्याच्यावर बनवून टाकेल. सो दॅट कार्बोहायड्रेट आपला तो लास्ट पार्ट असेल. सो मित्रांनो, जे लोक माझा व्हिडिओ बघत आहे त्या व्हिडिओना तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांनी RRBचा फॉर्म भरलेला असेल
त्यांनी बॅच जॉईन करण्यासाठी माझ्या या व्हॉट्सअप नंबर 9960157852 या नंबरला मला व्हॉट्सअप करा, सो दॅट मला तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन करता येईल, ज्याच्याबद्दल ज्यामध्ये मी टेक्निकल इन्फॉर्मेशन त्यामध्ये टाकत असतो. सो मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.